डोंबिवली परिसरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना भामट्यांनी आता थेट केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव वापरत नागरिकांना लक्ष्य केले आहे. नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत अज्ञात आरोपींनी एका नागरिकाची तब्बल 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी पीडित व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधत अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधला. त्यांनी संबंधित व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्याला घाबरवले आणि डिजिटल अटक असल्याचे सांगून मानसिक दबाव निर्माण केला. या भीतीच्या वातावरणात आरोपींनी चौकशीच्या नावाखाली पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. सुरुवातीला लहान रकमेपासून सुरुवात करत आरोपींनी हळूहळू मोठ्या व्यवहारांकडे वळत विविध खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले. सततच्या भीतीमुळे आणि अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवल्यामुळे पीडित व्यक्तीने एकूण 71 लाख रुपये गमावले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून संबंधित बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कॉल्सपासून सावध राहावे, कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही हे लक्षात ठेवावे आणि संशयास्पद व्यवहार त्वरित पोलिसांना कळवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.